तर रात्रीच्या जेवणामध्ये होते नाचण्याची भाकरी, मिरची, शिराळ्याची भाजी, तुरडाळ डाळ टाकून केलेली आणि वरण ते पण ओलं नारळाचं वाटप टाकून केलेलं आहे हां. आणि खूप छान झालेलं आहे जेवण. सध्या पत्ते पाणी चालू आहे ना, त्याच्यामुळे असे यम्मी यम्मी जेवण बनवत आहे. जेवण वगैरे झालं. हां, मिरची एवढी छान झालेली ना, सगळ्यांना खूप आवडली. त्याची रेसिपी मी ना काही दिवसांमध्ये नक्की टाकेन. आता उद्या लास्ट पेपर आहे. इथे अर्णवचा अभ्यास चालू होता. अन्वीलाही मी अमोलला म्हटलं तुम्हीही रात्री आलात की तिचं घेत जा. तर वाजले ते 9:45 आमचे हंतरून पडलं होतं. कपडे वाळत घातलेले असेच ठेवलेत कारण बाहेर पाऊस हा बघा अजून कंटिन्यू चालू आहे. तर चला आता हा व्लॉग इथेच थांबवते. आता भेटूया आपण उद्या सकाळी. बाय, गुड नाईट आणि हां, टेक केअर. मंडळी कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता अन्वीला मी चहा दिलेला. आज नेमकी लवकर उठली ती. आता तिची आंघोळ वगैरे करून ना मी जाणार आहे शाळेत. तिला आधीच सांगितलं की मला दादाला आणायला जायचं. आज लास्ट पेपर आहे. आज काय लवकरच सुटेल. मग मी लवकर घरी आणलं की मग हिची तयारी करायची. तर वॉशिंग मशीनपासून सगळंच लावायचं आहे. मॅडम उठलेल्या आहेत आणि आता तिला मी चहा चपाती दिलेली आहे. तिला म्हटलं चहा चपाती खा. इथे स्टँड रिकामं केलं आहे. ह्याच्यावरचे सुकलेले कपडे ना घडी घालून इथे ठेवते आणि घडी घालून झाले की ज्याची त्याची आतमध्ये कपाटात ठेवून देते. मग ते बरं पडतं मला. आता मी काय करणार आहे माहिती पटकन मशीन लावून घेणार आहे आणि मस्त गुळाचा चहा केलेला आहे आणि चपाती असं खाऊन घेणार आहे. तर मला गोळी घ्यायची. तर चला, अन्वीचा पिनाकी इथे लागलेला आहे. मी आता वाजलेत बरोबर 8 आणि क्लायमेट म्हणजे आज अमावस्या आहे ना, दीप अमावस्या. तर पाऊस येऊन जाऊ नये. तर चला बाय. देवपूजा झालेली आहे माझी. तर घरातलं सगळं आवरून मी निघाली आहे अर्णवला आणायला, जो 9:30 वाजता सुटणार आहे. आणि ना थोडंसं पाण्याने ओलावा केलेला आहे. काल जसा पाऊस होता ना तसा आज पाऊस अजिबात नाही आहे. आणि आमचं टॉवर बघा कसं वाटतंय, छान वाटतंय ना. आणि इथून लेफ्ट साईड घेतलं की टर्न मारायचा आहे. रस्त्याला ना ओलावा असेल ना तर चालणं खूप मुश्किल होतं. आणि आता मी जाणार अर्णवला आणायला आणि उद्या तशी अर्णवला सुट्टी आहे. आणि आज पीटी ड्रेस आहे त्याच्यामुळे आज सगळी मुलं तुम्हाला कलरफुलमध्येच दिसतील कारण पीटीचा युनिफॉर्म आहे हा. एका साईडला उभी राहून मी माहीची वेट करत होती. अर्णव आता आलेला, माहीला लेट झाला यायला खाली. तर सगळी मुलं बरीच मुलं एकटी जातात पण काहींचे पॅरेंट्सच येतात न्यायला. हे बघा मी एका साईडला उभी होती. ह्या वेळेला ना पाऊस नव्हता म्हणून बरं आलं. तिथून आलो आम्ही घरी. बरोबर 10 वाजलेत घरी यायला. इथे ना अन्वीला इकडे सोडता नाही, एवढा पसारा करून ठेवला. आता तो आवरून घेते कारण 11:15 वाजता अन्वीला सोडायचं आहे. तिचे युनिफॉर्म वगैरे मी असं तयार करून ठेवले. आता मी मुलं म्हटलं की पसारा एवढा असतो ना घरात, आपण किती आवरा. अन्वीला मी इथे फ्रुट्स दिलेले आहेत, थोडे थोडे करून दिलेले आहेत. सकाळी तिने चहा चपाती खाल्ले ना, तर मी आता टिफिनला तिला फ्रुट्स दिलेले आहेत. ते मशीन पण होत आलेली आहे आणि अन्वीचीही तयारी झालेली आहे. पण तिचं काय टी व्ही सुटत नाही. जोपर्यंत घरातून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत ती पिनाकी बघतच राहते. आता अर्णव लवकर सुटला म्हणजे आणि उद्या ना सुट्टी आहे त्याच्यामुळे तो बोलला मला यायचं. ह्या मॅडमना मी रेनकोट घातलेलं पण तिला एवढं गरम होत होतं ना, शेवटी तिने रेनकोट काढलंच. आणि ना रस्ता किती सुकलेला आहे बघा. सकाळी मी जाताना तुम्हाला दाखवलेला रस्ता ओला होता, आता पूर्ण सुका आहे. आता पाऊस आत्ता पडलेला नाही आहे, पूर्ण कोरडा रस्ता आहे हा बघा. आणि आता इथून आम्ही अन्वीला सोडून माझं ठाण्याला बँकेत काम आहे तर ते मी काम करायला जाणार आहे. झालं काय, ज्या रिक्षात आम्ही बसलो ना ती रिक्षा लेफ्ट टर्न घ्यायच्या ऐवजी ब्रिजवर चढली. आणि नंतर लक्षात आलं अन्वीला स्कूलला सोडायचं राहून गेलं म्हणून रिटर्न यू टर्न आम्ही मारलेला आहे ठाणा झेलच्या इथून. एवढं मेमरी लॉस करतात ना ही मुलं, एवढे थकतो ना आपण पण की काही गोष्टी पटकन लक्षात राहतच नाही. हा प्रॉब्लेम झाला. परत रिटर्न आम्ही तीच रिक्षा यू टर्न मारला आणि अन्वीला
फायनली शाळेत सोडलं. ॲक्च्युली मी लवकरच निघालेली, डॉट त्याच टायमाला मी बरोबर शाळेच्या इथे पोचली. अर्णव दादा होता, त्याच्यामुळे तिचं म्हणणं एकच होतं की मला दादा सोडणार, तू यायचं नाही आहे. मी ती जी रिक्षा होती ना तीच रिक्षा थांबवलेली, कारण त्यांना म्हटलं मला ठाण्याला जायचं आणि इथे रिक्षा पटकन मिळणारच नाही म्हणून त्यामुळे तीच रिक्षा मी ठेवलेली. आणि सकाळपासून ना ट्रॅफिक खूप असते कळवा विठवामध्ये, त्याच्यामुळे ना ऑटो मिळणं खूप प्रॉब्लेम होतो. ते इथे अर्णव गेला अन्वीला सोडायला आणि आम्ही तीच रिक्षा घेऊन पुढे जांभी नाक्याला निघालो. हे शिवाजी हॉस्पिटलच्या इथे आलो. आज ना थोडी खरेदी करायची होती पण मी टाळलं ते. आणि खूप राख्यांचे प्रकार आलेले आहेत. आणि ना मी फायनल ड्रेस कुठला केलेला दाखवते. मी अन्वीला ना फायनल ड्रेस केला, कारण 14 तारखेला ना नवीन ड्रेस घालून जायचं आहे, इंडिपेंडन्स डे आहे त्याच्यामध्ये ह्या दोघांनी म्हणजे अर्णवनी असं हे खेळणं घेतलेलं होतं, छान होतं. आणि मी ना फायनल कॉटनमध्ये, प्युअर कॉटन होता तो. जरी तिला लहान झालं ना तरी पण तृषाला होणार, पण तृषाचंही शाळेमध्ये साजरी करतील 15 ऑगस्ट म्हणून तिलाही घेतलं आणि मी हा असा घेतलेला आहे. मुलींच्या व्हरायटीज एवढे मिळतात ना की आपण जेवढं हवे ना तेवढं त्यांचा मेकअप करू शकतो आणि खूप छान छान ड्रेसिंग करू शकतो. निघता लागली भूक म्हणून आम्ही आज आहे गटारी, म्हणजे आज लास्ट नॉनव्हेज कोण ना कोण खाणार, तर मी आज ना चिकन फ्राय राईस मागवलं आणि ते खाऊन घेतलेलं आहे गरम गरम. ठाण्याला धूप अगरबत्ती जिथे होलसेलमध्ये मिळतं ना तिथे हे होतं म्हणून मी त्याचीही व्हिडिओ केलेली आहे. आणि तिथून आम्ही शेअर ऑटो करून निघालो आहोत शिवाजी हॉस्पिटलजवळ, जिथे अन्वी सुटणार होती 2 वाजता. तर लेफ्ट साईडला जातो कळवा नाका आणि सरळ जातो विटावा. तर आम्ही ती शेअर ऑटो केलेली आहे आणि मुलंही आलेली आहेत. तर चला ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.